11th ॲडमिशन 2026-27 तर कॅप राऊंड 3 म्हणजे राऊंड 3चा रिझल्ट कसा चेक करायचा याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये ही जी ब्ल्यू लाईन आहे यामध्ये 3 नंबरचा ऑप्शन आहे ते म्हणजे अलॉटमेंट लिस्ट। तर अलॉटमेंट लिस्टला तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला राऊंड 3चा ऑप्शन दिलेला आहे। इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका। ॲप्लिकेशन नंबर म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे त्यावरती जो ॲप्लिकेशन आयडी आहे तो ॲप्लिकेशन आयडी हा तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर करून घ्यायचं तुम्हाला सर्च केल्यानंतर जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं असेल तर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे उपलब्ध करून देण्यात येणार आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं नाही तर तिथे तुम्हाला नॉट अलॉटेड अशा प्रकारे लिहून येणार आहे। तर या प्रकारे सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि काही विद्यार्थी जर या प्रकारे चेक करू शकले नाही तर तुम्ही लॉग इन करून सुद्धा चेक करू शकता, जिथून आपल्याला ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ही कंप्लीट करायची आहे। तर आपण आता करणार आहे लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल। यामध्ये जर चेक केलं तर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे बघू शकता। इथे एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे लास्टला बघा, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅप ॲडमिशनमध्ये। तर इथे 2 ऑप्शन आहे, एक आहे तुम्हाला कॅप अलॉटमेंट स्टेटस आणि कॅप ॲडमिशन समरी। ठीक आहे, तर आपल्याला स्टार्टिंगला पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे कॅप अलॉटमेंट स्टेटसला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसत असेल। त्यानंतर इथे तुम्हाला रेग्युलर राऊंड 3चा ऑप्शन आलेला आहे। तर इथे आल्यानंतर सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे, कारण की आज संपूर्ण विद्यार्थ्यांना जे कॉलेज आहे हे अलॉटमेंट होणार आहे। तर या प्रोसेसनी म्हणजे जसं तुम्ही डायरेक्टली साईडवर सुद्धा चेक करू शकता किंवा लॉग इन करून सुद्धा चेक करू शकता। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे कॉलेजेस चेक करू शकता आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं असेल तर या प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये बघू शकता अशा प्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे। तर तुम्हाला जर यामध्ये काही डॉक्युमेंट चेंज करायचे असेल तर तुम्ही डॉक्युमेंट चेंज करू शकता। डॉक्युमेंट चेंज झाल्यानंतर तुम्ही इथून अशा प्रकारे जे अलॉटमेंट लेटर आहे हे इथून प्रिंटसुद्धा करू शकता। ठीक आहे, तर आज तुमचे जे अलॉटमेंट आहे हे तुम्हाला साईडवर माहिती पडून जाणार आणि माहिती पडल्यानंतर तुम्ही या प्रकारे चेक करा, त्या प्रकारे तुम्हाला SMS सुद्धा येऊ शकतो। ठीक आहे, आणि ज्यांनाही ॲडमिशन घ्यायची आहे ते विद्यार्थी आपले जेही अलॉटमेंट लेटर आहे डाउनलोड करा, डॉक्युमेंट्सची झेरॉक्स काढा आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या जेही तुम्हाला कॉलेज मिळालं असेल त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट करा, कारण की यानंतर जो स्पेशल राऊंड होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ बघा, कारण की जो राऊंड होणार आहे त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थी फक्त तुम्हाला जे मार्क्स आहे त्या मार्क्सनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यामुळे त्या राऊंडला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती। तर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागेल ते विद्यार्थी 23 तारखेपासून म्हणजे आजपासून बघू शकता 23, 24 आणि 25 असे 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता। 3 दिवसामध्ये प्रवेश घ्या आणि ज्यांनी प्रवेश घेतलेला नाही तर 26 तारखेला संपूर्ण राऊंड 4ची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पडून जाणार आणि 26 किंवा 27 तारखेपासून आपण राऊंड 4चे फॉर्म भरू शकतो। ठीक आहे, तर ज्यांनाही या राऊंडमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी प्रवेश घ्या। तर आज तुम्हाला 23 तारीख आहे, ठीक 10 वाजता तुम्हाला संपूर्ण कॉलेजेस माहिती पडून जाणार। कॉलेजेस माहिती पडल्यानंतर जी आपण प्रोसेस सांगितलेली आहे या प्रोसेसनी तुम्ही तुमचे कॉलेजेस चेक करा। कॉलेज मिळाले असेल तर प्रवेश घ्या आणि नसेल मिळाले तर 26 तारखेला आपण भरणार राऊंड क्रमांक 4। ठीक आहे, आणि हा जो असणार आहे हा स्पेशल राऊंड असणार आहे आणि स्पेशल राऊंड नंतर 5वा राऊंड होणार आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त मुलींसाठी। तर त्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर 11th ॲडमिशन 2026-27 राऊंड 3चा रिझल्ट या प्रकारे चेक करा आणि राऊंड 4चे विद्यार्थ्यांनी लवकरच नवीन जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।